पुणे मुंबईच्या अगदी जवळचं हे शहर. महाराष्ट्राची ओळख सांगताना मुंबई पुणे ही नावं अगदी जुळी भावंड असावी अशी घेतली जातात. दोन्ही शहरांना अनेक शतकांचा इतिहास आहे. पुण्याचा इतिहास हा तर मुंबईपेक्षा सुद्धा जुना म्हणावा. बदलत्या काळात दोन्ही शहरांनी आपापली प्रगती केली. मुंबईनं उद्योगधंद्यांना जवळ केलं तर पुण्यानं शिक्षणाची वाट धरली. शिक्षणाच्या वाटेवरच्या पुण्यानं विद्येचं माहेरघर अशी आपली ओळखही मिळवली. मग हळूहळू त्याच पुण्यानं आयटी उद्योगांची उद्योगधंद्यांची वाट धरली आणि तिथेच पुण्याची गणितं बदलायला लागली. एखादं शहर जेव्हा कात टाकतं ना, विकासाची वाट बदलतं, तेव्हा ते शहर अंतर्बाह्य ढवळून निघतं. पुण्यातही तेच झालं. उद्योगधंद्यांसाठी आयटी कंपन्यांसाठी पुणे विस्तारायला लागलं. जुन्या हद्दीबाहेरच्या पुण्यानं पुण्यापेक्षा मुंबईचं नवं रूप आकाराला घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला हे बदल, हा पैसा सगळा आनंद घेऊन आलं. पण हळूहळू या सगळ्यासोबत पुण्यामध्ये गुन्हेगारी जगत वाढायला लागलं. पुण्यानं कधी ऐकलेही नव्हते असे गुन्हे पुण्यात घडायला लागले. आता तर परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की आता पुणे म्हटलं की गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आता क्राईम रेटच्या आकडेवारीचा जर विचार केला तर पुण्यामधल्या गुन्हेगारीचा आलेख हा इतर शहरांपेक्षा फार काही जास्त आहे किंवा खूपच मोठा आहे असंही नाही. प्रसंगी तो काही शहरांपेक्षा कमीही असू शकेल. पण पुण्यामधल्या गुन्हेगारीचा जो चेहरा आहे ना, तो भयावह आहे. तो विनाकारण सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवू शकतो, असुरक्षितता पसरवू शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये गाजलेल्या केसेस जरा आठवा. अगदी दारूच्या नशेमध्ये पोर्शेसारखी गाडी चालवून केलेला अपघात आठवा. पुण्यामध्ये सरकारी इस्पितळातून सहजपणे चालणारी ड्रग्ज रॅकेट आठवा. अगदी दिवसाढवळ्या चालणारे कोयते आठवा किंवा सहज होणारे गोळीबार नजरेसमोर आणा. 90च्या दशकामध्ये मुंबईमध्ये जी संघटित गुन्हेगारी दिसली होती ना, त्याच्यापेक्षा हे भयंकर आहे. कारण यामध्ये स्थानिक आणि अल्पवयीन मुलांचा प्रचंड मोठा सहभाग आहे. आणि यामधली आणखी एक गंभीर बाब म्हणजे या सगळ्यांना गुन्ह्याचं, गुन्हेगारीचं प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणून पुण्याच्या गुन्हेगारीचा हा पॅटर्न रोखला कसा जाणार हा कळीचा सवाल बनलाय.